नमस्कार मित्रांनो, SSDमध्ये आता आपण बुटेबल कसं पेनड्राईव्हने OS अपग्रेड करायची ते बघतोय. HP पेनड्राईव्ह लॅपटॉप आहे, F9 बुटकी आहे आपली. हे बघा, बुटकीमध्ये आपल्याला हा पेनड्राईव्ह दाखवतो आहे सॅन्डिसचा पेनड्राईव्ह आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, एंटर प्रेस करायचा आहे. हा अपग्रेडला विचारतो आहे आपल्याला, पण सध्या आपल्याला अपग्रेड करायचं नाही म्हणून नो करायचं आहे. नॉर्मल विंडोजचे ऑप्शन आले आहेत, नेक्स्ट करायचं आहे. इन्स्टॉल टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहेत, नेक्स्ट करायचं आहे. ते कस्टम करायचं आपल्याला. यामध्ये आपण बघू शकता हार्ड डिस्क आणि SSD दोन्ही आहेत. ते कसं ओळखतात. डिस्क 0 आहे ते आपले हार्ड ड्राईव्ह आहे, ज्यामध्ये ऑलरेडी OS आहेत आणि ॲप्लिकेशन्स आहे. आणि अनअलोकेटेड जे आहे डिस्क 1 ती आपली SSD आहे. 256मध्ये आपल्याला 238 भेटते. आपल्याला पहिल्यांदा जुन्या हार्ड डिस्कचे जे OS बूट पार्टिशन आहेत ते उडवावे लागतील. डिलीट